त्यासाठीच मी सौरदेव वकिलांकडे चाललोय. अहो पण यातलं कुणालाही काहीही कळता कामा नये. दादासाहेबांनाही नाही. हा पण आपल्या घरच्या लोकांसोबतच असं खेळ खेळायचा म्हणजे आपलेच माणसं फसवणूक करतात तेव्हा काही पर्याय उरत नाही संजू. सॉरी, हे तुझ्याबद्दल नव्हतं. काय हो, अंगातली सुसायडल टेंडन्सी वाढतच चालली तुमची. एकीकडे म्हणताय शिंग उपटतो मातीत घालतो, दुसरीकडे रणजित भाऊजींना ऑफिस मध्ये घेऊन चाललाय खाली दाखवायला. काय काय रेमकं डोकं चाललंय तुमचं का बाबूजींचं? सॉरी, आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे रेमकं नाही हो, नेमकं डोसकं म्हणा. काय झालंय काय तुम्हाला आज? आम्हाला वाटलं होतं गळा धरायला याल, ओरडाल जोरात. त्याचा काही परिणाम होणार आहे का? पालथ्या गड्यावर पाणीच नाही का? अहो, तुम्ही ती खोटी पॉवर फॅक्टरी करून जे काही घोळ घातलेत ते सगळे स्वतःच्या हातात रणजित भाऊजींना दाखवणार आहात. हो, हा? त्याच्याशिवाय का त्यांना ऑफिस मध्ये बोलवलंय? अहो कर नाही त्याला डर कशाला? अहो काय कळतंय ना काय बोलताय ते? हा? देवा भैरोबा, बाबूजी सुबुद्धी द्या जरा यांना. राजश्री, तुम्हाला खरंच असं वाटतं की आम्ही त्यांना खरी कागदपत्र दाखवू? म्हणजे तुम्ही खोटी कागदपत्र करून घेतलीत? राजश्री, आम्ही हत्ती आहोत. या ढाले पाटील कुटुंबातले हत्ती. आणि हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात, हे जग जाहीर आहे. हे एकदम बेस्ट केलंय बरं का तुम्ही. एकदम बेस्ट, म्हणजे गुड बेटर बेस्ट. पण एक लक्षात येते का तुमच्या? रणजित भाऊजी एकेकाचे एसीपी होते. खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं लगेच कळलं की त्यांना. अहो, ते पोलीस होते आणि त्यांच्या पोलीसगिरीचं काय झालं हे सगळ्या जगानं पाहिलेलं आहे. बुडावर लात मारून हाकलून दिलं की नाही? बसले घरी. उद्या ही खोटी कागद त्यांच्या तोंडावर मारणार. म्हणतो बसा बघत. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं कळेपर्यंत पुला खालून लय पाणी गेलेलं असेल. हा हा, खरी कागदपत्र तुमच्या मम्मीकडे ठेवलेली आहे. ती जपून ठेवा. हा. जिथे तुझा अभ्यासाचा प्रश्न आहे तिथे आपाट वाट.
फौजदार, थँक्यू. नाही म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही आता पुण्यांदा मला विश्वासात घ्याल आणि तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्याशी शेअर कराल. दादासाहेब भाऊजींचं वागणं तुम्हाला पटत नाहीये, पण मला वेगळ्याच गोष्टीचा आनंद होतोय बघा. मला आज लय भारी वाटलं. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायला तुम्ही मला लायक समजलं. संजू, आर यू सिरियस? तू खरंच पोलीस भरतीचं मनावर घेतलंयस? नुसतं मनावरच नाही घेतलंय, तयारी बी सुरू केली. या घरातल्या कपाटात मला पोलिसाची वर्दी बघायचीच. आता पोलिसात भरती होणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. संजू,